ऑनरेबल प्राइम मिनिस्टर इज नॉट सेइंग एनीथिंग। मेरी बात सुनिए, इनकी मोदी की गुंडागर्दी है और देश को बर्बाद करने की तरफ मोदी चल पड़ा। अगर बच्चों को नहीं हम संभाल सकते तो क्या करेंगे? ये पुलिस वालों को शर्म आनी चाहिए कि इनके भी बच्चे वहाँ टेस्ट दे रहे हैं। गुंडागर्दी का राज है, गुंडों की सरकार है। हिंदुस्तान के बच्चे सड़कों में हैं, हिंदुस्तान के बच्चे शहादत दे रहे हैं इस सरकार और मोदी के खिलाफ। Peacefully protesting. They are not listening to us in parliament. They are not listening to the students. They did that to the students. They won't spare us also. And is this the democracy? Look at what they're doing. Look at the Delhi policeman. Pan the camera, sir. Look at the Delhi policeman handling everybody. अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत दिल्लीवरून जोडलेले आहेत। शुभम, आत्ताची नेमकी काय स्थिती आहे? जगदीश, खरं पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आहेत ते एक वेगळ्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर त्यांचं हे आंदोलन जे आहे ते त्यांनी केलं होतं। ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं। काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते होते, खासदार होते, स्वतः राहुल गांधी होते आणि प्रियंका गांधी हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। पण मात्र दुसरीकडे ज्या ठिकाणी मी आता उपस्थित आहे, मी सध्या जंतर मंतर ज्या ठिकाणी अभिजित दिपके आहेत आणि कॉक्रोच जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते ज्या ठिकाणी उपस्थित आहेत, मी तिकडचं हे दृश्य तुम्हाला दाखवतो। संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत। कशा पद्धतीत या ठिकाणी जनसागर जो आहे तो वाढताना दिसून येत आहे। अशामध्ये जगदीश, समजा प्रामुख्याने बघायला गेलं तर महत्त्वाची गोष्ट की आज सोनम वांगचुक यांच्यासोबत भेट होत नाही, यासाठी न्यायालयामध्ये हा विषय गेला होता आणि न्यायालयामध्ये विषय गेल्यानंतर अनेक ठिकाणी अनेक पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या करण्यात आल्या होत्या। त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी आहेत गीतांजली वांगचुक यांनी देखील अशा पद्धतीने सांगितलं होतं की भेट जी आहे ती होऊ नाही देत आहे सोनम वांगचुक यांच्यासोबत आणि कोणत्या कारणास्तव भेट नाही होऊ देत आहेत। इतकंच नाही तर आम्हाला शासकीय रुग्णालयावर विश्वास नाही, तुम्ही आता आम्हाला शिफ्ट करू द्या, त्यांना आम्हाला त्यांच्यासोबत भेटू द्या, त्यांना शिफ्ट करू द्या, आम्हाला त्यांना प्रायव्हेट रुग्णालयात टाकायचं, अशा पद्धतीने देखील जी कोर्टामध्ये सुनावणी पार पडली त्यामध्ये वकिलांनी मागणी केली होती। अशामध्येच पाहायला गेलं तर अभिजित दिपके असतील किंवा मग गीतांजली वांगचुक असतील, हे सातत्याने बोलतायत की आम्हाला मागील 3 दिवसांपासून भेट जी आहे ती घडू देत नाहीयेत आणि कोणत्या कारणास्तव। अशा वेळेस कोर्टाकडनं असं सांगण्यात आलं होतं की आम्ही भेटू देत नाही आहोत, पण तुम्ही बोलताय प्रायव्हेट हॉस्पिटल्सला शिफ्ट करायचे किंवा प्रायव्हेट डॉक्टर्सला तुम्ही विनवण्या करत आहात, प्रायव्हेट डॉक्टर्सला तुम्ही शासकीय रुग्णालयात जायला। तर त्यावेळेस डॉक्टरांची देखील त्यावेळेस सुनावणी ही घेण्यात आली होती आणि त्यावेळेस डॉक्टरांनी असं मत त्या ठिकाणी ठेवलं होतं की या हॉस्पिटलमध्ये आम्ही देखील अनेकदा जात असतो, वेगवेगळे केसेस असतात, त्या केसेसच्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी जात असतो, त्या ठिकाणचा आढावा जो आहे रुग्णांचा तो घेत असतो। अशामध्येच वांगचुक यांचं प्रकरण हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की त्यांनी इतके दिवस जे उपोषण केलेलं आहे त्यामुळे त्यांची तब्येत ज्या प्रकारे खालावलेली आहे, त्यामुळे एकदा आम्हाला त्यांच्या तब्येतीचा सखोल अभ्यास करणं हा देखील गरजेचं आहे। इतकंच नाही तर मग गीतांजली वांगचुक यांनी अशी देखील मागणी केली होती। जे मात्र शुभम, आता जंतर मंतरवरची आपण ही दृश्य पाहतोय, काय नेमकं सुरू आहे जंतर मंतरवर? आंदोलकांसोबत काही चर्चा होऊ शकते? अर्थातच काही कारणास्तव जगदीश, मी या सध्याच्या बुलेटिनसाठी कोणत्याच आंदोलकांसोबत चर्चा ही आता घडून नाही आणू शकत आहे, कारण की काही कारण आहेत त्यासाठी। पण सध्या पाहायला गेलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी आहे आणि गर्दी वाढत आहे। दुपारनंतर ही गर्दी वाढताना दिसत आहे। अनेक आपल्याला असं देखील दिसून येत आहे की वाढत्या गर्दीसोबत या ठिकाणी जे विविध कॉक्रोच जनता पार्टीचे आपल्याला समर्थक दिसून आले होते, त्यांचे या ठिकाणी वेगवेगळे जे आहेत रील्स करत असतात किंवा मग सोशल मीडिया पोस्ट करत असतात, ते देखील करत आहेत। इतकं नाही जगदीश, तर एक महत्त्वाची बाब म्हणजे मी व्यासपीठाच्या मागच्या बाजूला आहे आणि याच ठिकाणावरनं सर्व जे नेते आहेत किंवा खासदार आहेत ते भेटायला येत आहेत। आता देखील या ठिकाणी काही खासदार भेटायला आलेले आहेत जे इतर राज्यातले आहेत। असे विरोधी बाकांवर बसणारे किंवा विरोधी असलेले इंडिया अलायन्सचे जे खासदार आहेत हे मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थिती त्यांनी दर्शवलेली आहे। दिपके यांच्यासोबत त्यांनी भेट घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे, त्यांना सोबत असल्याचा विश्वास हा देखील दर्शवलेला आहे। तुमच्या आजूबाजूला काही तरुण दिसत आहेत, ते नेमके कोण आहेत? जर ते सीजेपीचे किंवा आंदोलनामध्ये सहभागी झाले असतील तर त्यांच्या भावना, त्यांची प्रतिक्रिया समजू शकते?
अर्थातच जगदीश, मी ज्या पद्धतीने उल्लेख केला होता की मी प्रयत्न करतोस, या ठिकाणी समजा मला बोलायला कोणी भेटत असेल किंवा कोण प्रतिक्रिया द्यायला तयार असेल तर तशा पद्धतीने बघतो, पण माध्यम प्रतिनिधीच मागच्या बाजूला हे थोड्या जास्त संख्येने दिसून येत आहेत. अशामध्येच पाहायला गेलं तर पोलीस बंदोबस्त हा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसतोय. तर मात्र या ठिकाणी काही नेटकऱ्यांकडनं असं पसरवण्यात येत आहे की विशिष्ट बातम्या किंवा मग एकतर्फी बातम्याच दाखवण्यात येत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी निषेधार्थ या ठिकाणावरनं काही प्रसार माध्यम हे देखील या ठिकाणावरनं निघून गेले आहेत. अशामध्येच कुठेतरी हे याबद्दलची नोंद अभिजित दिपके यांच्यापर्यंत देखील करण्याचा काही माध्यम प्रतिनिधींनी प्रयत्न केलेला आहे, पण मात्र त्या सतत खासदार भेटीसाठी येत आहेत, त्यामुळे त्यांनी अजून काही फोन बघितलेला नाहीये. इतकंच नाही तर जो आहे जिथे आता दिपके बसलेले आहेत त्या ठिकाणी देखील जाण्यासाठी बंदी जी आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी तिकडे जाण्यासाठी देखील अडचण जी आहे मागील काही वेळापासून या ठिकाणी होत आहे. जगदीश, ठीक आहे शुभम, तुम्ही या सर्व घटनेवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.